तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आता आपल्यासोबत आहेत। सर, नवीन माहिती येते आहे। राष्ट्रवादी मधली अभूतपूर्व फूट यापूर्वी आपण बघितली, पण परत एकदा शरद पवार राष्ट्रवादी गट फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळते। प्रस्ताव त्या संदर्भातला तसा दिला गेला होता शरद पवार गटामधल्या काही खासदारांना, अशी सूत्रांकडून माहिती आहे। तुम्ही कसं बघताय या घडामोडींकडे? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांच्याकडून शरद पवार यांच्या गटाचे खासदार आपल्या पक्षात यावे यासाठी प्रयत्न फार सुरुवातीपासून होत आहेत। म्हणजे ज्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तेव्हा ज्यावेळी अजित पवार यांच्या पक्षाचं लोकसभेतलं संख्याबळ पुरेसं नाही, ते जर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद प्रफुल्ल पटेलांना पाहिजे असेल तर शरद पवार यांच्यासोबतचे खासदार काही सोबत यावे लागतील, अशी अट भारतीय जनता पक्षानं घातल्याच्या बातम्या सुरुवातीपासून आहेत। त्यात तथ्य असू शकतं। त्या दृष्टीनं प्रफुल्ल पटेल यांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या दिल्लीतल्या म्हणजे नेत्यांच्याकडून, म्हणजे सुनील तटकरे यांच्याकडून काही प्रयत्न होणं स्वाभाविक आहे, ते होत असतील। पण आता जी बातमी येते की बाबा असं तटकरेंनी त्यांना ऑफर केली, तर मला वाटतं त्या संदर्भात स्वतः तटकरे किंवा शरद पवार यांच्या गटाचे काही खासदारांच्या पैकी कुणी खासदार जोपर्यंत काही अधिकृत त्या संदर्भात सांगू शकत नाहीत तोपर्यंत उगीच मला वाटतं अशा बातम्यांच्यावर चर्चा करणं। थोडंसं तुम्हाला थांबवतो, कारण तुम्ही म्हणालात की अधिकृतपणे खासदार काय बोलतात ते आपल्याला बघावं लागेल।